सर्वप्रथम मी डॉक्टर हे रुग्णाची लापरवाही निष्काळजी कसे करतात त्याबद्दलचे माझ्या पाहण्यातले घडलेले असे छोटेसे 2 किस्से सांगणार आहे। त्यापैकी पहिला किस्सा असा आहे, छत्रपती संभाजीनगर स्थित औरंगाबाद येथील माननीय जिल्हा कोर्टात एक नामांकित ॲडव्होकेट वकिली व्यवसाय करतात, ज्यांना मी वकिली व्यवसायातील माझा गुरु मानतो। त्यांचे मी इथे नाव घेणार नाही। एके दिवशी स्वतःची टू व्हीलर गाडी चालवत असताना फॅमिली सहित घरी येत होते। रोडवर ऑइल सांडलेले होते। त्याच वेळी त्यांच्या गाडीला कोणीतरी व्यत्यय आणल्यामुळे त्यांची गाडी स्लिप झाली। गाडीवरील सर्वजण खाली पडले। सुदैवाने घरच्यांना लागलं नाही, परंतु त्यांच्याच पायाला गुडघ्याच्या थोडंसं खाली जबर मार लागला होता आणि थोडीशी जखम झाली होती। लगेच त्यांच्या पायाला इतकी सूज आली की त्यांचा पाय खूपच फुगला होता आणि म्हणून सरांना चालता येईना, खूप जीवघेणा त्रास होत होता। मग एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी दुसऱ्या दिवशी गेले। त्यावेळी तेथील डॉक्टरांनी चेक केले, 3 दिवसासाठी काही औषधे सांगितले, टॅबलेट्स दिल्या आणि सांगितले की या पायात सूज दिसते ना, तो पाय फुगलेला आहे, त्या पायात पाणी झाले आहे आणि ते पायातले पाणी आपल्याला काढावे लागेल। 3 दिवसापर्यंत ही ट्रीटमेंट घ्या, या औषध गोळ्यांनी सूज उतरेल आणि 3 दिवसानंतर परत हॉस्पिटलला या मला दाखवण्यासाठी। 3 दिवसानंतर गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुन्हा तपासले आणि ॲडमिट करून टाकले। डॉक्टरांनी जेवढी जखम होती त्या जखमेच्या बाजूला, जखमेच्या जवळ अपेक्षेपेक्षा जास्त पाय कापून जास्त जखमी केले होते। म्हणजे डॉक्टरांनी 8 इंचापेक्षा जास्त, गरजेपेक्षा जास्त कापलेले होते। अर्थातच डॉक्टराकडे गेल्यामुळे अजून भर पडली होती, जी की इतकी गरज नव्हती, पण आता डॉक्टर साहेबापुढे वकिलाचं काही चालत नाही, इलाज नव्हता। 2 दिवसांनी दुसऱ्या डॉक्टरकडे इतका पाय कापून इजा करण्याची गरज होती का हे विचारले असताना, तुम्ही खूप श्रीमंत आहेत म्हणून पैसे उकळण्यासाठी तुमचा पाय जास्तीचा कापून जास्तीचे जखमी केले असल्याची माहिती दुसऱ्या नामांकित हॉस्पिटलमधील नामांकित डॉक्टरांनी माहिती दिली होती। डॉक्टरच्या निष्काळजीपणाबाबत दुसरा एक किस्सा असा आहे की एक महिला जी प्रेग्नेंट होती, तिची प्रेग्नन्सीच्या वेळी शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट झाली होती। प्रेग्नन्सीच्या वेळी डॉक्टरांनी विनाकारण गरज नसताना तिचे सिझरिंग करून कापसाचा लगदा सिझरिंगच्या ठिकाणी ठेवून जन्माला आलेल्या बाळासहित मृत्युमुखी पडल्याची घटना डॉक्टरच्या निष्काळजीपणा झाल्यामुळे ग्राहक तक्रार मंचाकडे केस दाखल करून नुकसान भरपाई तिला मिळालेली होती। ह्या दोन्ही किस्स्यामधून हेच लक्षात येतं की सध्या वैद्यकीय सेवांचे प्रचंड बाजारीकरण झालेले आहे। रुग्णांना कधीही अनावश्यक चाचण्या, अनावश्यक औषधे, कट प्रॅक्टिस, डॉक्टरचे दुर्लक्ष, निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचे हे आपण वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचतो। बिचाऱ्या रुग्णांची ससे उलपट होते, त्यांची आर्थिक, शारीरिक नुकसान व मानसिक कुचंबना होते। अशा वेळी ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार घेऊन जिल्हा न्याय मंचात नुकसान भरपाईची दाद मागावी लागते। सर्वे संतु सुखिना, सर्वे संतु निरामया ही आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण सर्वजण सुखी व आरोग्यदायी, रोगमुक्ती राहावे। डॉक्टरांना आपण देव मानतो, देवाचे रूप मानतो आणि डॉक्टरकडून असे अपेक्षा करतो की या पृथ्वी तलावर डॉक्टर भगवान आहेत, ईश्वर आहेत आणि ईश्वराने आमचे दुःख, आजारपण नष्ट करावे ही अपेक्षा असते। पण आज घडीला डॉक्टर पेशा हा व्यवसाय बनलाय। डॉक्टरी पेशा हा पैसे कमवण्याचा धंदा बनला आहे, कमिशनखोरी बनली आहे। आपण एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एखादा आजार घेऊन ट्रीटमेंटसाठी गेलो असता डॉक्टराकडून अशी अपेक्षा करतो की आपण आजारातून मुक्त होतील, पण ही गलत अपेक्षा आहे असे कधी कधी एखाद्या केसमध्ये वाटू लागते। कारण डॉक्टरांवर दबाव आहे दवाखान्यातल्या मॅनेजमेंटचा आणि त्याचे कारण असे आहे की कारण दवाखान्यातल्या मॅनेजमेंटचे उद्दिष्ट हेच आहे की रुग्णांच्या नातेवाईकाच्या खिशातील जास्तीत जास्त पैसे उकळणे, आजारावर निदान होणे हे व योग्य उपचार होणे, तो प्रभावी इलाजामुळे बरा होणे ही नंतरची गोष्ट। उपचार न होता योग्य उपचाराअभावी आलेला पेशंट मेला तरी चालेल, ह्याच विषयावर आजचा व्हिडिओ बनवला आहे। नमस्कार मित्रांनो, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले मराठी चॅनल कायदा विजनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। डॉक्टरची निग्लिजन्सी, निष्काळजीपणा म्हणजे नेमके काय? डॉक्टरच्या निग्लिजन्सी बद्दल नेमक्या संभाव्यता काय आहेत? पेशंट दगावण्यासाठी डॉक्टर कधी जिम्मेदार राहतील? कोणत्या कोणत्या कारणामुळे जिम्मेदार राहणार नाहीत? लापरवाही केसमध्ये डॉक्टरवर काय कार्यवाही होऊ शकते? कायद्यातील तरतुदी, केस लॉ सहित एकदम बेसिक व्हिडिओ पुढील क्षणात आपण पाहणार आहोत। व्हिडिओ अर्धवट न पाहता संपूर्ण पहा, कारण अर्धवट ज्ञान हे काही कामाचे नसते। मुद्दाम मी हा व्हिडिओ अभ्यासपूर्ण बनवलाय, कारण मला गुगल, यूट्यूबवर असा एकही सोप्या भाषेतला व्हिडिओ समाधानकारक मिळालेला नाही। चला तर मग सुरू करू। समजा जर एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी आला
आणि डॉक्टरच्या लापरवाहीमुळे, निग्लिजन्सीमुळे, योग्य ट्रीटमेंट न केल्यामुळे मयत झाला, मृत्युमुखी झाला, तर मग रुग्णांच्या नातेवाईकांनी नेमके डॉक्टराबाबत काय करावे? या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी आज आपण कंझ्युमर प्रोटेक्शन 1986 नुसार डॉक्टरांनी पेशंटच्या बाबतीतली जिम्मेदारी आहे, डॉक्टरांना आपण देव मानले आहे, डॉक्टर आपली सेवा देत असतात आणि पेशंट पैसे घेऊन रुग्ण सेवा घेतात, अर्थातच म्हणजे आपण त्यांची सेवा कंझ्युम करतो, अर्थात सोप्या भाषेत विकत घेतो, वापरतो, सर्वसामान्यपणे अविरत चालणारी गोष्ट आहे. पण अनेक वेळा असे पाहण्यात येते की डॉक्टर पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी जास्तीचे मेडिकल लिहून देऊन अनावश्यक पैसे वसूल करतात, भरमसाठ फीस जमा केली जाते. बहुतांश वेळा चुकीचा इलाज केल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. अशा वेळी डॉक्टरावर कधीही शंका घेतली जात नाही किंवा झालेल्या चुकाची भरपाई मागणीसाठी थोपवल्या जात नाही. पण माननीय सुप्रीम कोर्टाने डॉक्टरकडून होणाऱ्या पेशंटच्या लापरवाहीचा विचार करून इंडियन मेडिकल असोसिएशन व्हर्सेस 1995 SCC 651 या केसच्या आधारे गाईडलाईन केलेली आहे आणि लायबिलिटीमुळे पेशंटचा मृत्यू झाला, दगावल्याबाबत नुकसान भरपाईची लायबिलिटी म्हणून कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 च्या कायद्यामध्ये इन्क्लूड केले गेले. ह्या केस अन्वये माननीय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार डॉक्टरकडे पेशंट उपचार घेण्यासाठी आल्यानंतर डॉक्टर उपचार करून मृत्यूलोकात पेशंटची हक्कालपट्टी केली असेल तर कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार कार्यवाही केल्या जाईल आणि जर इलाज करणारा डॉक्टर दोषी असल्याचे सिद्ध झाले तर नुकसान भरपाई रक्कम देण्याचे आदेश केले जातात. तसेच कलम 304A IPC नुसार शिक्षा 7 वर्षापर्यंत होते. या शिक्षेबाबतचा सविस्तर व्हिडिओ दुसरा आपण आणणार आहोत. आता आपण मेडिकल निग्लिजन्सी म्हणजे काय ते आपण ठळक भाषेत समजून घेऊया. फेलर टू टेक केअर. उदाहरण द्यायचं झालं तर मी माझा पेन तुम्हाला 1 तासासाठी लिहिण्यासाठी दिलाय. ज्यांच्याकडे पेन दिला त्यांची जिम्मेदारी आहे की ती पेन व्यवस्थित सांभाळणे, जशास तशी ज्याची त्यास परत वापस करणे. पण जर ती पेन तोडली, मोडली, मुद्दामपणे वाकवली तर पेनवाल्याचे नुकसान होते. ह्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये निदान करण्यासाठी गेलो असता कमी खर्चात उपचार मिळावा अशी अपेक्षा रुग्णांची असते, पण चुकीचे मेडिकल देऊ नये, रुग्णांचा मृत्यू होईल, आर्थिक नुकसान होईल अशी उपचाराची सत्यता असेल तर डॉक्टरांनी हे पाहणे आवश्यक आहे. गलत मेडिकल देण्याचे टाळणे आवश्यक आहे. पैसे कमविण्याच्या उद्देशाने प्रॅक्टिस करणे यालाच मेडिकल निग्लिजन्सी असे म्हणतात. निग्लिजन्सीच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण केस आहे डॉक्टर लक्ष्मण वर्सेस स्टेट ऑफ त्र्यंबक AIR 1968 SC 128. ह्या केसमध्ये असे गाईडलाईन केले आहे की डॉक्टरांची गलती नसेल, निग्लिजन्सी केली नसेल तर त्यांच्यावरती निग्लिजन्सीची केस करणे पण चुकीचे आहे. निग्लिजन्सीच्या 3 संभाव्यता सांगितल्या आहेत. नंबर 1, लोविंग द ड्युटी ऑफ केअर ऑफ द पेशंट. नंबर 2, द डॉक्टर हॅज ब्रीच्ड द सेट ड्युटी. नंबर 3, द पर्सन हॅज सफर्ड अ लॉस ड्यू टू दिस ब्रीच. डॉक्टर जवळ डॉक्टर व्यवसायाची डिग्री असून लायसन हवे. जर डिग्री नाही तरीही इलाज करतोय तर स्टँडर्ड ऑफ केअरचे उल्लंघन आहे. नंबर 2, डॉक्टरने पेशंटला किंवा नातेवाईकाला सांगितले पाहिजे की काय इलाज चालू आहे, त्या इलाजावर प्रभावी उपचार किती प्रमाणात होणार आहे, फायदा किती प्रमाणात होणार आहे. ह्या गोष्टी लपविल्या जात असतील तर डेफिनेटली कम्युनिकेशनमध्ये सत्यता नाही. ह्या आस्पेक्टमध्ये जर डॉक्टर येत असतील तर डॉक्टराकडे व्यवसायाची डिग्री नसेल किंवा होत असलेल्या इलाजाविषयी, उपचाराविषयी सत्यता उघड करत नसेल तर निग्लिजन्सी होईल आणि डॉक्टरवर कार्यवाही होईल. याचाच अर्थ असा आहे की डॉक्टरने रुग्णांची केस जर आपल्या हातात घेतली असेल तर त्यांची ड्युटी आहे की त्यांच्यावर योग्य व प्रभावी उपचार करण्याऐवजी त्यांनी गलत प्रॅक्टिस केली असेल, पेशंटचा जीव घेतला असेल किंवा ओव्हरडोस देऊन आर्थिक नुकसान केले असेल तर डॉक्टरवरती वेगवेगळ्या कायद्यानुसार कार्यवाही करता येते. तर त्यामध्ये प्रामुख्याने सिव्हिल कायद्यानुसार 1, क्रिमिनल कायद्यानुसार 2. आता सिव्हिल कायद्यानुसार आपण कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार नुकसान भरपाईची मागणी करू शकतो. उदाहरण द्यायचे झाले तर कारण नसताना पहिल्या किस्स्यातील जास्तीचे ऑपरेशन करणे व सर्जरी करताना कैची किंवा पट्टी शरीराच्या कोणत्याही भागात तसेच ठेवणे ज्या कारणाने रुग्णाचे नुकसान झाले किंवा मृत्यू झाला अशा अनेक केसेस आहे आपल्या कृतीमुळे जिम्मेदार मानले जाते. आता आपण कोणत्या केसेसमध्ये जिम्मेदार मानले जाते ते पाहू. तर त्याच्यामध्ये एक केस आहे शिशिर वर्सेस स्टेट ऑफ त्रिपुरा.
या केसमध्ये डॉक्टरने पेशंटवर उपचारादरम्यान लक्ष दिले नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला होता. नंबर 2, गोपीचंद वर्सेस विनोद कुमार. या केसमध्ये शिफ्टिंग ऑफ द पेशंट फ्रॉम वन वार्ड टू अनदर वार्ड रिझल्टिंग टू द पेशंट डॅमेज ऑफ द बॉडी. ह्या केसमध्ये रुग्णांची शिफ्टिंग करत असताना केअर न करता पेशंटचे नुकसान झाले आहे. अशा वेळी डॉक्टर जिम्मेदार असेल, हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि कर्मचारी जिम्मेदार असतील. आता नंबर 3 मध्ये जगदीश रामवार वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश. ह्या केसमध्ये अनस्थेशिया झालेल्या पेशंटला उपचार करताना सुरुवातीला सांगितलेला किस्सा क्रमांक 1 नुसार चुकीचा व गलत उपचार केल्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी डॉक्टरची निग्लिजन्सी सिद्ध झाली होती. आता डॉक्टर कोणत्या केसमध्ये जिम्मेदार नाहीत ते बघू. श्रीमती सुधा वर्सेस स्टेट ऑफ MP 1999 हायकोर्ट मध्य प्रदेशची केस आहे. नंबर 2, कन्हैया कुमार वर्सेस पार्क मेडिसिन 1999 CPJ. नंबर 3, सोनू रामन वर्सेस त्रिवेणी CTI 7. तिन्ही केसमधील गाईडलाईन नुसार कोर्टात निग्लिजन्सी झालेली आहे. यामधील गाईडलाईन नुसार कोर्टाने निग्लिजन्सी झालेली आहे हे साबित करावे लागेल, सिद्ध करावे लागेल. जर केसमध्ये निग्लिजन्सी सिद्ध झाल्यास डॉक्टर लायबल असेल. जर नुसते विनाकारण डॉक्टरवर चांगली रुग्णसेवा दिली असेल तरीही आरोप लावले असतील तर ते लायबल नसेल. ते गलत गोष्ट आहे, कारण डॉक्टरांशी रुग्णसेवा देणे ही ईश्वर सेवा आहे असे डॉक्टर ह्या सर्व व्हिडिओमधून सारांश असा निघतो की जर डॉक्टर आपल्या रुग्णसेवेत गलती करत असतील त्याचे परिणाम डॉक्टरला सोसावे लागतील. परंतु जर डॉक्टरांचा इलाज योग्य व प्रभावी आहे पण तरीही त्यांच्यावर आरोप लावले जात असतील तर ते चुकीचे आहे. तर हा होता डॉक्टरची निग्लिजन्सी, निष्काळजीपणा म्हणजे काय. त्या निष्काळजीपणाला कधी व कोणत्या ग्राउंड आधारे जिम्मेदार असेल आणि डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला नाही हे कोणत्या ग्राउंडवर सिद्ध करायचे. डॉक्टरांच्या निग्लिजन्सीमधील नेमका संभाव्यता किंवा प्रोस्पेक्टिव्ह काय आहेत. पेशंट दगावण्यासाठी डॉक्टर कधी जिम्मेदार राहतील, कोणकोणत्या कारणामध्ये जिम्मेदार राहणार नाहीत. लापरवाहीची केसमध्ये डॉक्टरवर काय कार्यवाही होऊ शकते. कायद्यातील तरतुदी, केस लॉ सहित एकदम बेसिक व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.